नमस्कार विद्यार्थी मित्रो, एमके कोचिंग क्लासेस मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण बेसिक्स ऑफ मॅथ्स हे लेक्चर पाहणार आहोत। बेसिक्स ऑफ मॅथ मध्ये आपण नंबर सिस्टम पाहणार आहोत। नंबर सिस्टम मध्ये आपण नॅचरल नंबर, होल नंबर, ऑड नंबर, इवन नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, प्राइम नंबर हे सगळे नंबर्स पाहणार आहोत। आणि हे लेक्चर खूप खूप महत्त्वाचं आहे सगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी। इवन कोणी स्पर्धा परीक्षेचा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन जरी करत असेल तर त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे, कारण हे बेसिक लेक्चर आहे मॅथ्सचं। आणि प्रत्येक जर मॅथ्स जर तुमचं स्ट्रॉंग आणि चांगलं बनवायचं असेल आणि तुम्हाला मॅथमध्ये चांगला परफॉर्म करायचा असेल तर तुम्ही कुठल्याही वर्गाचा असेल तर ह्या नंबर्स तुम्हाला येणार आहेत। हे नंबर्स तुम्हाला माहीत पाहिजे, नंबर्स ओळखता आले पाहिजे। तर त्यासाठी आपण हे लेक्चर घेत आहोत। हे सगळ्या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, सगळ्यांनी हे अवश्य पाहावे। ठीक आहे, एक वेळेस पहा, दोन वेळेस पहा, आणि जेवढं तुमचं हे नंबर सिस्टमवर कमांड असेल, तुमचे बेसिक्स क्लिअर असतील तेवढा तुमचा एक्झाम मध्ये परफॉर्मन्स चांगला असेल आणि तुम्ही कमी वेळामध्ये फास्ट लवकरात लवकर काय करू शकता, प्रश्न सोडवू शकता, अचूक प्रश्न सोडवू शकता। अचूक म्हणजे बरोबर प्रश्न सोडवू शकता। ठीक आहे, तर आपण हे बेसिक्स ऑफ मॅथ्सच्या लेक्चर मध्ये आपण नंबर सिस्टम घेणार आहोत। आता याच्यानंतर आपण दुसरे काही लेक्चर्स घेऊ, त्याच्यानंतर डिव्हिजिबिलिटी वगैरे किंवा प्लस मायनस मल्टिप्लिकेशन हे सगळ्या बेसिक गोष्टी आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा बेस काय असला पाहिजे, बेस हा स्ट्रॉंग असला पाहिजे। कारण जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपण मुळवा म्हणतो, बेस म्हणजे मुळवा म्हणतो मराठीमध्ये। तर त्याचा मुळवा म्हणजे बेस जर पक्का असेल तर ते बिल्डिंग तुम्ही कितीही मजली बांधली तर ती टिकते, उभे राहू शकते, आहे का नाही, भक्कमपणे त्या बेसवर उभं राहू शकते। तसंच कोणत्याही विषयाचं आहे, मॅथ म्हणून मॅथ नाही, तुमचं सायन्स असेल, इंग्लिश असेल, सगळ्या गोष्टी असेल तर मॅथमध्ये हे नंबर्स, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळ्या गोष्टी बेसिक काही गोष्टी आहेत, त्यापैकी आपण नंबर सिस्टम घेत आहोत। तर हा बेस जर तुमचा चांगला असेल तर तुमचं मॅथ नक्कीच चांगलं होईल। आणि तुम्हाला मॅथमध्ये गोडी निर्माण करावं, आवड निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे। आणि तुम्ही जर माझे लेक्चर दररोज पाहत असाल, कोणत्याही वर्गाचे असाल तर, आणि तुम्हाला मॅथमध्ये मॅथ जमत नसेल, मॅथची भीती वाटत असेल तर तुमच्या मनातली ही 100% भीती जाईल, ही अशी माझी गॅरंटी आहे। ठीक आहे, फक्त एकच करावं लागेल, तुम्हाला सगळे लेक्चर कंटिन्यूअस बघत राहावं लागतील आणि काही दिवसानंतर तुमची ही मॅथची भीती जाईल। आणि ही भीती म्हणजे एकदम अशी जाणार नाही, तर ह्याच्यासाठी थोडा वेळ लागेल। कोणत्याही गोष्टीसाठी वेळ लागतो, एका रात्रीमध्ये, दोन रात्रीमध्ये होत नाही, त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील। फक्त तुम्ही लेक्चर पाहत राहा माझे सगळे, आहे का नाही, आणि त्याच्यानंतर तुमची ही भीती कमी होईल। तर आपण सुरू करूया आपलं लेक्चर। ठीक आहे, जास्त वेळ न घालवता तर आपण नंबर सिस्टम पाहतोय बेसिक्स मध्ये। नंबर सिस्टम मध्ये नॅचरल नंबर पाहतोय। नॅचरल नंबर काय, फक्त लक्षात ठेवायचे, याची डेफिनेशन वगैरे द्यायची काही गरज नाही, मी डायरेक्ट नंबर लिहून टाकतो। ठीक आहे, तर हे नंबर पहा, नंबर लक्षात ठेवा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, डॅश 1। ठीक आहे, हे कुठपर्यंत असे इन्फिनिटी पर्यंत। ठीक आहे, हे सिम्बॉल जे आहे त्याला इन्फिनिटी म्हणतो, अशा प्रकारचा सिम्बॉल। ह्या सिम्बॉलला काय म्हणतो, इन्फिनिटी, आणि मराठीत आपण त्याला म्हणतो अनंत। ठीक आहे, अनंतापर्यंत म्हणजे कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत गेले तर संपत नाही, त्याला आपण इन्फिनिटी सिम्बॉल काढलेलं आहे। ठीक आहे, कोणतं सिम्बॉल, तर इन्फिनिटीचं सिम्बॉल। तर तुमचे नॅचरल नंबर्स काय आहेत, नॅचरल नंबर्स तुमचे 1 पासून सुरू होतो। ठीक आहे, सगळ्यात छोटा नॅचरल नंबर तुमचा 1 आहे आणि सगळ्यात मोठा नॅचरल नंबर तुम्ही सांगू शकत नाही कारण तो इन्फिनिटी आहे। तर सगळ्यात छोटा नॅचरल नंबर तुमचा 1 आहे आणि सगळ्यात मोठा तुम्ही सांगू शकत नाही कारण तो इन्फिनिटी आहे। हे नॅचरल नंबर आहेत तुमचे, 1 पासून सुरू होतात। कुठून सुरू होतात तुमचे नॅचरल नंबर, 1 पासून सुरू होतात। 1, 2, 3, 4, 5, 6 हे तुमचे सगळे नॅचरल नंबर आहेत। तर ठीक आहे, नॅचरल नंबर लक्षात ठेवायचे, सिंपल आहे। त्याच्यानंतर आता नॅचरल नंबर तुमच्या लक्षात राहतील, त्याच्यानंतर होल नंबर पहा, तुम्हाला काय करायचंय, होल नंबर कसे मिळतील, नॅचरल नंबर जर तुम्हाला लक्षात राहिले असतील तर होल नंबर तुम्हाला सिंपली लक्षात राहतील। पहा, नॅचरल नंबर मध्ये फक्त तुम्हाला काय करायचं, 0 ऍड करायचं। नॅचरल नंबर प्लस 0 म्हणजे तुमचे होल नंबर आहे। जर लिहायचं जर असेल तुम्हाला थेरॉटिकली तर होल नंबर काय तुमचं, नॅचरल नंबर काय का नाही, नॅचरल नंबरला आपण शॉर्ट मध्ये असेल लिहितो, नंबर प्लस 0 म्हणजे तुमचं होल नंबर येते। नॅचरल नंबर प्लस 0 म्हणजे होल नंबर, आपण हे लिहिलेलं आहे लेखी भाषेमध्ये। ठीक आहे, नॅचरल नंबर मध्ये जर 0 ऍड केलं तर तुमचं होल नंबर येते। तर हे मी मिटवतो, काही लोकांना किचकट बी वाटू शकते। पहा, तुम्हाला लिहून दाखवतो, नंबर सिंपली इझी कळेल। तर नॅचरल नंबर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। ठीक आहे, त्याच्या अगोदर फक्त 0 लावायचं म्हणजे 0 ऍड करायचं। 0, 1, 2, 3, 4, 5,
6 डॅश 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 सो ऑन इन्फिनिटी पर्यंत, ठीक आहे. तर हे तुमचे होल नंबर आहेत, ठीक आहे. तर होल नंबर म्हणजे नॅचरल नंबर माहिती झाले तुम्हाला. नॅचरल नंबरच्या अगोदर फक्त 0 लावायचा, म्हणजेच नॅचरल नंबर प्लस 0 म्हणजे तुमचे होल नंबर आहेत. तर होल नंबर पण कळेल, नॅचरल नंबर कळले तर तुम्हाला होल नंबर कळतील. लक्षात ठेवायचं, याच्यात काही अवघड नाही, सिंपल आहे, ठीक आहे. फक्त माहीत पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं येते इंटिजर्स, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं काय येते, इंटिजर्स येते. तर इंटिजर्स मध्ये काय आहे तुम्हाला, इंटिजर्स मध्ये आता हे पॉझिटिव्ह आहे सगळे नंबर, हे पण नॅचरल नंबर पॉझिटिव्ह आहेत, हे पण पॉझिटिव्ह आहेत. तर निगेटिव्ह नंबर पण असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. निगेटिव्ह म्हणजे ज्याच्या पुढे मायनसचं साइन असते तर निगेटिव्ह नंबर म्हणतो, आणि ज्याच्या पुढे प्लसचं साइन असते, प्लसचं साइन आहे का याच्या सगळ्या पुढे आहे, प्लसचं साइन आहे, परंतु प्लसचं साइन आपण लिहित नाही, ठीक आहे. ते आपण गृहीत धरतो, समजून घेतो की याच्या पुढे प्लसचा साइन आहे, ठीक आहे. असं अंडरस्टँडेबल आहे की प्लसचं साइन सगळ्या पुढे आहे म्हणून लिहित नाही आपण, ठीक आहे. मायनसचं असेल तर आपल्याला लिहावं लागते, ठीक आहे. तर इंटिजर्स मध्ये काय असते तुमचे होल नंबर तर आहेत, तुमचे सगळे होल नंबर आहेत, परंतु ह्याच्यामधले पॉझिटिव्ह होल नंबर आहेत, तुमचे सगळे होल नंबर्स आहेत. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर सुद्धा आहेत. म्हणजे लिहायचं असेल तर तुमचं इकडून डॅश 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 सो ऑन इकडून सुरू होईल, म्हणजे खूप सारे नंबर्स आहेत इकडे, म्हणजे इन्फिनिटी आहे इथं, ठीक आहे. इथे इन्फिनिटी डॅश डॅश सो ऑन -4 पासून घेतो, -4 -3 -2 म्हणजे हे कमी कमी होत जातील, ठीक आहे. म्हणजे वाढत जाते ऍक्च्युली, हे थोडंसं कन्फ्युजन होईल, नंतर मी क्लिअर करतो तुमचं नंतर बेसिक्स कोणत्या तरी क्लासमध्ये, नाहीतर उगाच कन्फ्युजन होईल तुम्हाला. इथं पहा, इथे लक्षात द्या फक्त -4, ठीक आहे. हा -4 आहे तुमचा, -3 आहे, -2 हा कॉमा आहे, ठीक आहे. कॉमा देत चला, ठीक आहे. -4, -3, -2 याच्यानंतर -1 येईल, त्याच्यानंतर -1च्या नंतर काय करायचं, 0 घ्यायचं आपल्याला, कॉमा 1. आता हे निगेटिव्ह होते तर असे पॉझिटिव्ह लिहायचं आहे तिकडं, 1, 2, 3, 4 डॅश डॅश सो ऑन असं लिहित जायचं आहे. म्हणजे तुमचे इकडं गेलात तर तुम्ही निगेटिव्ह साईड, हे 0 आहे तुमचा हा, ठीक आहे. मिडल पार्ट, हा मिडल पार्ट आहे मध्ये, मिडल पार्ट. इकडून तुम्ही पॉझिटिव्ह साईडला इन्फिनिटी पर्यंत चाललात, 1 2 3 4 5 6 इन्फानाइट पर्यंत चाललात तुम्ही. इकडं निगेटिव्ह साईडला तुम्ही इन्फानाइट पर्यंत चाललात, म्हणजे हे सगळे नंबर मिळाले, निगेटिव्ह, इन्फानाइट आणि 0 आणि तुमचा पॉझिटिव्ह साईड. म्हणजे सिम्पली काय म्हणू शकता तुम्ही, निगेटिव्ह नंबर आहे का नाही, इंटिजर्स म्हणजे काय, निगेटिव्ह नंबर्स आहे का नाही. निगेटिव्ह नंबर आहे तुमचे, निगेटिव्ह नंबर 0 नंबर म्हणजे 0 आहे तुमचा, निगेटिव्ह प्लस 0 असं लिहू शकतो, निगेटिव्ह प्लस 0 प्लस तुमचा पॉझिटिव्ह नंबर्स आहे का नाही, पॉझिटिव्ह नंबर्स हे सगळे मिळून सगळ्यांना एकत्रित केलं तर तुमचं इंटिजर्स मिळते, ठीक आहे. कळलं असेल तुम्हाला, सिंपल आहे. मायनस नंबर आहे, 0 आहे तुमचा, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, सगळे मिळाले तर तुमचे इंटिजर्स मिळतात, ठीक आहे. इंटिजर लक्षात राहिला असेल तर याच्यानंतरचे आपण काय करू, पुढले नंबर पाहूया, ठीक आहे. पहा, तर आपण नॅचरल नंबर पाहिले याच्या अगोदर, त्याच्यानंतर होल नंबर पाहिले आणि त्याच्यानंतर इंटिजर्स पाहिले. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण इवन नंबर आणि ऑड नंबर, ठीक आहे. तर इवन नंबर पहा, इवन नंबरची डेफिनेशन सांगू शकता आपण. तर इवन नंबरची सिंपल डेफिनेशन काय असणार आहे, इवन नंबरची द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे असा कोणताही नंबर जो 2 ने पूर्णपणे भाग जातो त्याला काय म्हणायचं, पूर्णपणे भाग, त्याला इवन नंबर म्हणायचं. तर मी इंग्लिशमध्ये एक डेफिनेशन लिहितो. तर इवन नंबरची डेफिनेशन काय लिहू शकता, द नंबर विच इज कम्प्लिटली, पूर्ण जायला पाहिजे, कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2, कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2, ठीक आहे. 2 ने म्हणजे असा कोणताही नंबर आहे का नाही, असा कोणताही द नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. जर 2 ने एखादा नंबर जर डिवाइड होत असेल पूर्णपणे तर त्याला म्हणायचं इवन नंबर, ठीक आहे. मग आता इवन नंबर पाहूया आपण. इवन नंबरची एक लिस्ट लिहून देतो, ठीक आहे. तर इवन नंबरची लिस्ट पाहायची लिहितो. इवन नंबर जसे एक्झाम्पल काय आहे, इवन नंबर्स कोणते आहेत, 2 पहा, 2 ला आपण 2 ने डिवाइड केलं तर 0 येते, नाही 2 ला 2 ने डिवाइड केलं तर काय येते, 0 येत नाही. 2 ला 2 ने डिवाइड केलं तर काय येते, 1 येते, ठीक आहे. 2 ला 2 ने डिवाइड केलं तर आपण 1 येते. तर हा इवन नंबर आहे, फर्स्ट इवन नंबर, ठीक आहे. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, ठीक आहे, 18, 20 डॅश डॅश सो ऑन, असे खूप लांबलचक तुमचे इवन नंबर येते. तर पहा, ह्या सगळ्या नंबरला जर तुम्ही डिवाइड केलं, पहा 4 ला डिवाइड केलं 2 न तर 2 येईल, 6 ला 2 ने डिवाइड केलं 3 येईल, 8 ला 2 ने डिवाइड केलं
काय होईल 4 येईल. 10 ला जर 2 ने डिवाइड केलं 5 येईल, म्हणजे याचे हाफ होत जातील सगळ्या व्हॅल्यू. ठीक आहे. तर मग मला सांगा हे सगळे काय आहेत, इवन नंबर आहेत आणि आपण ह्या सगळ्यांना 2 ने डिवाइड करतो आणि सगळ्यांना 2 ने कंप्लीट भाग जातो. ठीक आहे. तर हे इवन नंबर आहेत. इवन नंबर लक्षात राहिले तुमच्या. तर एखादा इवन नंबर कसा ओळखायचा, तर पहा सगळ्यामध्ये 2चा गॅप आहे, सगळ्यामध्ये 2चा गॅप आहे. हे तर आहे, पण तुम्हाला जर एखादा नंबर दिला मोठा आणि तर तुम्हाला जर ओळखायचा आहे का नाही, हा इवन नंबर आहे का नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल, हे डेफिनेशन गरजेची आहे. पहिल्या अगोदर इंटिजर्स, होल नंबर आणि नॅचरल नंबरमध्ये डेफिनेशनची गरज नव्हती, सरळ सरळ तुम्हाला सांगता येत होतं, पण इथं गरज आहे. मी जर तुम्हाला एखादा नंबर दिला समजा, आहे का नाही, समजा हा 14 22 हा नंबर दिला, आहे का नाही, 1422 हा नंबर दिला, तर हा तुम्हाला जर मी सांगितलं हा इवन नंबर आहे का नाही सांगा, चेक करून सांगा. प्रश्न येऊ शकतो, हा इवन नंबर आहे का नाही चेक करून सांगा. हा मोठा नंबर आहे, तर काय करायचं, सिम्पली काय करायचं, तुम्हाला याला डिवाइड करायचं 2 ने. 2 ने डिवाइड करायचे. 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला काय येणार आहे, 14 ला जर 2 ने डिवाइड केलं तर तुमचं 14 ला 2 ने डिवाइड केलं तर 7 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 0 नाही 11. ठीक आहे. 1 1. ठीक आहे. म्हणजे 711 आहे का नाही. 1422 ला जर डिवाइड केलं तर 711 येईल. ठीक आहे. हे तुम्ही डिवाइड केल्यानंतर म्हणजे कंप्लीट भाग गेलेला आहे, हा नंबर आलेला आहे, तुम्हाला काहीतरी नंबर आलेला आहे, कंप्लीटली भाग गेला आहे एखाद्या नंबरला 2 ने, तर हा इवन नंबर आहे का नाही. ठीक आहे. ह्या जागी जर आता डिव्हिजिबिलिटीच्या प्रॉपर्टी बघितल्यावर आपल्याला कळतील इवन नंबर वगैरे काय ओळखायचं, पण इथं सिम्पली बेसिक मध्ये आपण काय करणार आहोत, इवन नंबर आहे का नाही, तर तुम्हाला जर 2 ने जर कंप्लीट भाग जात असेल तर तो इवन नंबर आहे. ठीक आहे. आणि जर जात नसेल तर तो इवन नंबर नाही. इवन नंबर नाही म्हणजे तो ऑड नंबर असणार आहे. ह्याच्यानंतर ऑड नंबर पाहणार आहोत आपण. हा इवन नंबर आहे का, आहे. ठीक, हा इवन आहे. किती मोठा नंबर देऊ द्या तुमच्याकडे, किती मोठा असेल तर तुम्ही अशा प्रकारे इवन नंबर आहे का नाही ते सांगू शकता. ठीक आहे. तर जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाहीये मला. तुम्हाला जर काही शंका असेल तर विचारू शकता कमेंट करून, मी सांगतो. ठीक. आता आपण ऑड नंबर पाहूया. ठीक आहे. ही इवन नंबर झालेला आहे. ऑड नंबर का आहे, सिम्पली लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता जे नंबर तुमचे इवन नंबर नाहीत, जे नंबर तुमचे इवन नंबर नाहीत ते नंबर तुमचे काय आहेत, ऑड नंबर आहेत. जे इवन नाही ते तुमचे ऑड नंबर आहेत. ठीक आहे. आणि दुसरी डेफिनेशन काय देऊ शकता तुम्ही, हे तुमचे इवन नंबर 2 ने डिवाइड होतात, तर तुमचे ऑड नंबर 2 ने डिवाइड होणारच नाही, आणि जरी डिवाइड केल्या तर कॅरी 1 उरते. पहा ऑड नंबरला काय लिहू शकता तुम्ही, जर नंबर तुम्ही एखादा नंबर ऑड नंबर आहे, ठीक आहे, ऑड नंबर पहा, ऑड नंबरचे डेफिनेशन मी काय सांगतो, वेगवेगळ्या डेफिनेशन. पहिली गोष्ट तुम्हाला इवन नंबर कळला असेल तर ऑड नंबर समजेल. म्हणजे पहिली गोष्ट इवन नंबर म्हणजे काय, तुमचा जे नंबरला 2 ने डिवाइड केलं पण कम्प्लिटली डिवाइड होतो तो नंबर आहे तुमचा इवन नंबर. त्याच्यानंतर ऑड नंबर जे इवन नंबर नाहीत म्हणजे ते ऑड नंबर आहेत. पहा आता मी लिहून घेतो नंबर, इवन नंबर नाहीत म्हणजे ऑड नंबर आहेत. पहा एक आहे का इथं, नाही, स्टार्टिंग पासून सुरू करायचं. एक आहे का, आहे. ठीक, एक. त्याच्यानंतर इथं 4 आहे, 3 येईल, 3 1 3 5 1 3 5 7 9 11 13 15 17 19 है का नाही 21 डॅश डॅश सो ऑन. हे तुमचे काय आहेत, हे तुमचे काय आहेत, ऑड नंबर. आणि या दोघांची जर बेरीज केल्या तुम्ही, इवन नंबर आणि ऑड नंबर, तर तुमचे कोणते नंबर मिळतील, तर नॅचरल नंबर मिळतील. इवन नंबर आणि ऑड नंबरची तुम्ही बेरीज केल्या, पहा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, ह्या दोघांची जर म्हणजे ऍड केल्या दोघांना, इवन नंबर प्लस ऑड नंबर, तर तुम्हाला काय मिळतील, नॅचरल नंबर मिळतील. ठीक आहे. इवन नंबर प्लस ऑड नंबर दोघांना मिळवल्या, एकत्रित केल्या, तर तुम्हाला नॅचरल नंबर मिळतील. तर हे तुमचे ऑड नंबर आहेत, हे लक्षात आलेलं आहे. पहा एखाद्या कोणत्याही नंबरला जर तुम्ही जर 2 ने जर डिवाइड केलं तर तुमचं काय येईल, कॅरी 1 येईल. ठीक आहे. हे 1 सोडून, फक्त 1 सोडून, हा 1 सोडून, हा जर एक जर पहिला जर 1 सोडला तर बाकीचे सगळे जेवढे काही तुमचे ऑड नंबर आहे तर त्याला तुम्ही 2 ने जर डिवाइड केला, 2 ने जर डिवाइड केला तर तुम्ही कॅरी 1. पहा 3 ला जर तुम्ही 2 ने डिवाइड करा, 3 ला 2 ने डिवाइड करा तर तुमचा कॅरी 1 उरते. ठीक आहे. कॅरी 1 उरते. ह्याला 2 ने डिवाइड करा, हाय का नाही, 4 पर्यंत भाग जाईल, कॅरी 1. 6 पर्यंत भाग जाईल, इथं मग 7 ला जर 7 ला जर 2 ने डिवाइड केला तर कॅरी 1, म्हणजे हातचा 1 उरते. म्हणजे तुमच्या सगळ्या ऑड नंबरला जर 2 ने डिवाइड केला तर तुमचा काय, कॅरी 1 उरते, हातचा 1 उरते. हे ऑड नंबर आहेत, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर तुम्हाला पहा ह्याच्यामध्ये दुसरं एक मला सांगायचं आहे,
तर याच्यामध्ये स्मॉलेस्ट तुमचा ऑड नंबर 1 आहे, स्मॉलेस्ट ऑड नंबर तुमचा 1 आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरं एक सांगायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते इवन नंबर विषय, आणि भरपूर साऱ्या लोकांना काय आहे तर असं कन्फ्युजन आहे झिरो विषय इवन नंबरमध्ये. हा झिरो इवन नंबर आहे का नाही, ह्या भरपूर लोकांना कन्फ्युजन वाटते, झिरो इवन आहे का नाही. तर झिरो हा इवन नंबर आहे, लक्षात ठेवा. झिरो इथं लिहिलेला आहे, वर्डमध्ये लिहिलेला आहे झिरो तुमचा. हा झिरो कोणता नंबर आहे तुमचा, इवन नंबर आहे, लक्षात ठेवा. इथे लिहिलेला आहे झिरो हा तुमचा इवन नंबर आहे, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर हे आपण बघितलेले इवन नंबर आणि ऑड नंबर. त्याच्यानंतर आपण पुढले नंबर पाहूया, ठीक आहे. पहा, तर याच्यानंतरचा नंबर आहे आपला 6 नंबर, म्हणजे 6 आहे. तर 6 नंबरला घेतं प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर्स काय असतील प्राईम नंबर्स, तर प्राईम नंबरची डेफिनेशन लक्षात ठेवा. द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ, एकने आणि स्वतः त्या नंबरने डिवाइड होत असेल तर त्याला प्राईम नंबर म्हणतो. लिहिलेलं आहे डेफिनेशन, काय डेफिनेशन पहा एक बार वाचून दाखवतो. द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ, जो नंबर एक आणि स्वतः त्याच नंबरने डिवाइड होतो त्या नंबरला म्हणायचं प्राईम नंबर. जो नंबर स्वतःने आणि एकने डिवाइड होतो त्या नंबरला म्हणायचं प्राईम नंबर म्हणायचं, ठीक आहे. तर हे कळलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर फॅक्टरमध्ये जर कळलं तर म्हणजे दुसरं काय लिहू शकतो, म्हणजे एकने आणि इटसेल्फने म्हणजे दोनच फॅक्टर असतील, आहे का नाही. त्या नंबरचे किती फॅक्टर असतील, म्हणजे प्राईम नंबर्स, म्हणजे ते नोट लिहू शकतो आपण, प्राईम नंबर्स हॅव ओनली 2 फॅक्टर्स. The prime numbers have only 2 factors. प्राईम नंबर्सला किती फॅक्टर्स आहेत, 2च फॅक्टर्स आहेत. प्राईम नंबरला 2 फॅक्टर्स असतील. पहा, हे फॅक्टर्स मी सांगतो. कारण 2 फॅक्टर असण्यामागचं कारण काय आहे, त्याचे डेफिनेशन आहे. कारण पहिला फॅक्टर तुमचा 1 असेल, सगळ्या नॅचरल नंबरला आपण 1 ने डिवाइड करू शकतो, आहे का नाही. तर म्हणजे प्राईम नंबरला आपण 1 ने डिवाइड करू शकतो, कोणत्याही नंबरला 1 ने डिवाइड करू शकतो, ठीक आहे. तर नंबरला, बऱ्याचशा नंबरला आणि कोणत्याही नंबरला आपण 1 ने डिवाइड करू शकतो, ठीक आहे. तर 1 ने डिवाइड करू शकतो आणि त्या स्वतः नंबरने डिवाइड करू शकतो. 1 तर एक फॅक्टर झाला सगळ्या नंबरचा, आहे का नाही. बऱ्यापैकी सगळ्या नंबरचा 1 फॅक्टर आहे आणि तो नंबर एक स्वतः, तर हे 2 फॅक्टर झाले, ठीक आहे. तर प्राईम नंबरची सिरीज लिहितो आणि मी तुम्हाला समजून दाखवतो, तर मे बी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. पहा, तर प्राईम नंबर लिहितो मी. तर प्राईम नंबर्स काय आहेत, तर तुमचा सगळ्यात छोटा प्राईम नंबर आहे 2, ठीक आहे. 2, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा 3, त्याच्यानंतर आहे 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 9 तुमचा नाही आहे, ठीक आहे. 11 आहे, त्याच्यानंतर तुमचा आहे 13, त्याच्यानंतर 15 तुमचा प्राईम नंबर नाही आहे, 17 आहे, त्याच्यानंतर 19 आहे तुमचा प्राईम नंबर, आणि त्याच्यानंतर तुमचा कोणता नंबर आहे 21 आहे का नाही, 23 आहे, 23च्या नंतर 25 आहे का नाही आहे, 27 आहे का नाही आहे, 29 असेल, -1 असे भरपूर सारे येतील. म्हणजे भरपूर आहेत, म्हणजे सिक्वेन्स याच्यामध्ये काही फिक्स नाही आहे की तुम्ही 2चा गॅप आहे, 3चा गॅप आहे, असे भरपूर सारे प्राईम नंबर आहेत पुढं. तर पहा, आता मी फॅक्टरचं समजून दाखवतो पहिल्यांदा, ठीक आहे. प्राईम नंबर कसे ओळखायचे, तर याला 2 फॅक्टर आहेत आणि हे डेफिनेशन पाहू. पहिल्यांदा डेफिनेशन पहा. द नंबर काय सांगितलं, नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ. पहा, पहिला नंबर आहे, याला 1 ने डिवाइड करू शकतो किंवा 2 ने, म्हणजे 1 ने, आणि नंबर इटसेल्फ म्हणजे 2 ने, ठीक आहे. ह्याचे फॅक्टर किती आहेत, ह्या 2चे फॅक्टर 1 आणि 2, 2च फॅक्टर झालेले. ह्या 3चे इथे लिहितो मी फॅक्टर. 3ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो आणि 3 ने डिवाइड करू शकतो, दुसऱ्या कोणत्याही नंबरने डिवाइड करू शकत नाही, म्हणजे त्याचे 1,3 फॅक्टर आहेत. 5ला आपण इथे लिहितो मी, 5ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो, प्रत्येक नंबरला ह्या 1 ने डिवाइड करू शकतो, 1 ने डिवाइड करू शकतो. मग बाकी कोणते नाही, 2 ने नाही, 3 नाही, कशाने डिवाइड, 4 ने नाही, फक्त 5 ने डिवाइड करू शकतो. ह्याचे पण 2 फॅक्टर आहेत. 7ला पहा, 7ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो आणि 7 ने डिवाइड करू शकतो. 7च्या अलीकडल्या नंबरनं किंवा पुढल्या नंबरनं डिवाइड करू शकतो. पुढल्याचा प्रश्नच येत नाही, अलीकडल्या नंबरनं डिवाइड करू शकतो, ठीक आहे. तर ह्याचे 2 फॅक्टर आहेत. आता 11 आहे, 11ला तुम्ही 1 ने आणि 11 ने डिवाइड करू शकतो. 9 आपण आता याच्यामध्ये घेतला नाही, कारण 9 घेतला नाही, 8 घेतला नाही. 9 पहा, 9ला तुम्ही कशाने डिवाइड करू शकता, 9ला तुम्ही 1 ने डिवाइड करू शकता, यस. 3 ने डिवाइड करू शकता, यस. 3 3 जा 9, 3 ने डिवाइड करू शकता, 9 ने, म्हणजे जे 3 फॅक्टर आहेत. फॅक्टर म्हणजे काय, जेवढ्या नंबरने तुम्ही डिवाइड करू शकता तेवढे त्याचे फॅक्टर.
तर ह्याचे 3 फॅक्टर आहेत 9चे, म्हणून हा 9 नंबर, 9 हा तुमचा प्राईम नंबर आहे. नाही तर हा कॉम्पोजिट नंबर आहे. कॉम्पोजिट नंबर काय आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत. तर एवढं लक्षात घ्या. तर हा 9 हा प्राईम नंबर नाही आहे. का नाही आहे? कारण ह्याला 1 ने डिवाइड करू शकतो, 9 ने डिवाइड करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त 3 ने डिवाइड करू शकतो, आहे का नाही? 1 आणि इटसेल्फ तर होते, पण आणि एक्स्ट्रा एक नंबर येतो, म्हणजे 3 फॅक्टर आहेत. त्यामुळे प्राईम नंबर हा 9 नाही. तसंच तुमचे बाकीचे नंबर मी सोडलेले आहेत, त्याला जास्त फॅक्टर आहेत म्हणून. हे सगळे जर नंबर घेतलं तर त्याला सगळ्याला 1 आणि तो नंबर इटसेल्फ फॅक्टर असतील, आहे का नाही? तर हे सगळे तुमचे कळलं असेल तुम्हाला. तर प्राईम नंबर काय आहेत तुमचे 2, 3, 5, 7, 11, 13 आणि भरपूर सारे हे कळलेलं तुम्हाला प्राईम नंबर. ठीक आहे. प्राईम नंबरची डेफिनेशन काय लक्षात ठेवायचे? एखाद्या नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 आणि इटसेल्फ, तर तो प्राईम नंबर आहे. प्राईम नंबरला 2च फॅक्टर्स असतात, 2च्या वर फॅक्टर्स नसतात. एखाद्या नंबरला 2च्या वर फॅक्टर्स येत असतील, आहे का नाही? मग तो प्राईम नंबर नाही आहे, तर तो काय असेल? कंपोजिट नंबर असेल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला काय माहिती देतो. ठीक आहे. तर हे कळलेलं आहे तुम्हाला, इथपर्यंत कळलेलं असेल, काय अडचण नाही आहे. ठीक आहे. हे प्राईम नंबर कळले असतील. तर हे तुमचे प्राईम नंबर काय ते नाही तुम्ही एकदाच दिसेल व्यवस्थित. 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, त्याच्यानंतर 13 आहे, 17 आहे, त्याच्यानंतर 19 आहे, त्याच्यानंतर 23 आहे. ठीक आहे. 21 नाही, 23 आहे, त्याच्यानंतर 25 नाही, 27 नाही, 29 आहे, त्याच्यानंतर 31 आहे, दॅट इज सो ऑन. हे तुमचे प्राईम नंबर्स आहेत. तर याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर हा तुमचा 2, हे बाकी सगळे नंबर 2 सोडून हे बाकी सगळे नंबर तुमचे काय आहेत? ऑड नंबर आहेत. ऑड नंबर आताच बघितलेत आपण. ठीक आहे. कोणते नंबर आहेत तुमचे? सगळे हे ऑड नंबर्स आहेत, सगळेच ऑड नंबर्स. फक्त हा 2 तुमचा काय आहे? काय आहे? इवन नंबर आहे. आताच बघितलं, इवन नंबर आहे 2. पहा, तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे. तर प्राईम नंबर मधले सगळेच्या सगळे नंबर 2 ला सोडून ऑड नंबर आहेत. ठीक आहे. म्हणजे फक्त एक्सेप्ट 2 सगळे प्राईम नंबर तुमचे ऑड नंबर आहेत, एवढे लक्षात ठेवायचं. इवन नंबर नसणारच आहे प्राईम नंबर, फक्त 2 सोडून. मग काय म्हणू शकता तुम्ही? 2 इज द ओनली, आहे का नाही, इवन प्राईम नंबर. लिहायचं असेल तर स्टेटमेंट लिहू शकता तुम्ही. इथे लिहू तुम्ही 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे 2 हा एकमेव प्राईम नंबर आहे. 2 इज द ओनली प्राईम नंबर, आहे का नाही, इवन प्राईम नंबर. 2 हा फक्त एकमेव हा इवन प्राईम नंबर आहे. 2च्या व्यतिरिक्त इवन नंबर कुठलाच तुम्हाला प्राईम दिसणार. ठीक. फक्त हा 2च इवन प्राईम नंबर आहे. बाकीचे जेवढे काही 2 ला जर सोडलं प्राईम नंबर हे ऑड नंबरच आहेत. हे लक्षात ठेवलेलं आहे तुम्हाला. आता प्राईम नंबर कळलं असेल, कारण प्राईम नंबर हे खूप महत्त्वाचं आहे. एवढे नंबर पाहतोय, सगळ्या नंबरपैकी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा नंबर असेल तर प्राईम नंबर आहे. कारण हा नंबरची डेफिनेशन अवघड आहे. डेफिनेशन जरी सोपं असेल तर लक्षात राहत नाहीत आणि नंबर काढता येत नाहीत बऱ्याचशा लोकांना. आणि अवघड असल्यामुळे तुम्हाला याच्यात बरेचसे प्रश्न परीक्षेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये किंवा ह्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि तुम्हाला काढता येत नाहीत. आणि चांगल्या चांगल्या लोकांना हे अवघड जाते. त्यामुळे तुम्हाला थोडं व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. हे कळलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मी एक डेटा देतो तुम्हाला. हे आपण असे नंबर काढत गेल्या तर तुम्हाला म्हणजे आहे का नाही 1 ते 1 to 100 पर्यंत तुमचे हे 1 to 100 जर केल्या तुम्ही, 1 to 100 हे नंबर आहे तुमचे. 1 ते 100 पर्यंत जे नंबर आहेत 1 to 100 ह्या नंबर पर्यंत तुमचे किती प्राईम नंबर आहेत तेवढं लक्षात ठेवा डेटा. तर याच्यामध्ये 25 ही परीक्षा डायरेक्ट कधी कधी विचारते तुम्हाला, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला वगैरे किंवा तुमच्या याच्यात पण माहिती असेल तुम्हाला. तर 1 to 100 पर्यंत तुमचे प्राईम नंबर किती आहेत तर लक्षात ठेवायचे 25 आहेत. आणि सगळ्यात छोटा प्राईम नंबर 2 आहे. मोठा सांगू शकत नाही आपण, खूप इन्फानाइट पर्यंत जाते. सगळ्यात छोटा प्राईम नंबर 2 आहे, 2 आहे. हा इवन, ओनली इवन प्राईम नंबर आहे, हे पण लक्षात ठेवण्याची गरज आहे. बाकीचे सगळे प्राईम नंबर 2 ला सोडलं तर ऑड नंबर आहेत. 1 ते 100 पर्यंत तुमचे 25 आहेत. आणि तुम्हाला वाटलं तर पाठ करू शकता, लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. हे प्राईम नंबर आहेत. हे प्राईम नंबर कळलं असेल तुम्हाला व्यवस्थित. मला असं वाटत नाही की प्राईम नंबर मध्ये तुम्हाला कशाही प्रकारचा डाऊट राहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघूया कॉम्पोजिट नंबर. पहा, लक्ष द्या. तर आपला आता 7 नंबर आहे तुमचा, 7th आहे तुमचा. 7th नंबर सिस्टम मध्ये 7th वाला आपण कॉम्पोजिट नंबर्स पाहतो. कॉम्पोजिट नंबर्स. ठीक आहे. आता सिंपली तुम्हाला जर प्राईम नंबर समजला असेल तर कॉम्पोजिट नंबर समजते.
If you are able to understand prime number, then you are easily able to understand composite number. If you are not able to understand prime definition of prime number, which are the prime numbers, then you are not able to understand composite numbers. पहा, जर तुम्हाला जर सिम्पली प्राइम नंबर समजले असतील तर तुम्ही कंपोजिट नंबर समजू शकता, आणि प्राइम नंबर समजले असतील तर कंपोजिट नंबर समजणार नाही. तर पहा, जे तुम्हाला सिम्पली डेफिनेशन काय सांगतो, द नंबर्स. पहा, एक डेफिनेशन तर तुमची ही बनू शकते, द नंबर्स which are not prime numbers are, म्हणजे जे नंबर तुमचे प्राइम नंबर नाही ते तुमचे कंपोजिट नंबर. द नंबर विच आर नॉट प्राइम नंबर्स आर कंपोजिट नंबर्स. जे तुमचे प्राइम नंबर नाही, प्राइम नंबर सोडलं तर तुमचे सगळे मग कंपोजिट नंबर्स आहेत. आहे का नाही? प्राइम नंबर मग कळायला पाहिजे तुम्हाला प्राइम नंबर आहे का नाही. एखादा नंबर तुम्ही ठरवला हा प्राइम आहे का नाही बघायचं, प्राइम नाही आहे मग तो कोणता आहे, कंपोजिट नंबर आहे. सिम्पली कळलेला आहे. म्हणजे जे नंबर तुमचे सिम्पली डेफिनेशन, द नंबर्स विच आर नॉट प्राइम नंबर्स आर कंपोजिट नंबर. जे नंबर तुमचे प्राइम नंबर नाही ते सगळे तुमचे कंपोजिट नंबर्स आहेत. ठीक आहे, हे इतकं कळलेलं आहे तुम्हाला कंपोजिट नंबर्स. पण याच्यामध्ये काही फॅक्ट्स वगैरे लक्षात ठेवावं लागेल. दुसरं एक सांगू शकतो मी तुम्हाला, आपण बघितलं होतं प्राइम नंबर्सला किती फॅक्टर्स आहेत, 2 फॅक्टर्स आहेत. प्राइम नंबर्स आर 2 फॅक्टर्स, आणि ते कोणते होते ते सगळ्यामध्ये सेम होत. म्हणजे सेम म्हणजे काय, एक तर सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर होता प्राइम नंबरमध्ये, आणि दुसरा फॅक्टर तो नंबर इट सेल्फ होता. हे 2च फॅक्टर होते. कॉम्पोजिटमध्ये मोर दॅन 2 फॅक्टर्स असतील. मोर दॅन 2 म्हणजे कमीत कमी 3 फॅक्टर तर असतीलच असतील. मोर दॅन 2 चा अर्थ होतो कमीत कमी 3, 3 पेक्षा जास्त. तर हे कंपोजिट नंबर ओळखायचं असेल तर तुम्हाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त फॅक्टर बघायचे. कमीत कमी 3 फॅक्टर असायला पाहिजे एका नंबरला, 3 पेक्षा जास्त असायला पाहिजे. ठीक आहे. मग असे दुसरी एक लिहू शकतो मी डेफिनेशन याची, किंवा ओळख म्हणू शकता तुम्ही कंपोजिट नंबरला कसं ओळखायची. द नंबर्स विच आर मोर दॅन द नंबर्स which are the number which have more than 2 factors. more than 2 म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त. more than 2 factors लिहितो आपण, म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त. the numbers which have more than 2 म्हणजे कमीत कमी 3 किंवा पेक्षा जास्त. ते इंग्लिश आहे पण ते लँग्वेज आहे, दुसरं काही नाही. म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त अर्थ होतो. more than 2 म्हणजे 3, कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त असं होतं. कन्फ्युजन होत असेल पहा, मोर दॅन 2 फॅक्टर्स, आणि 2 फॅक्टर्स असेल तर प्राइम नंबर आहे. तर पहा, आता तुम्हाला हे पण डेफिनेशन आहे. त्या नंबर लिहून दाखवतो मी तुम्हाला. 1 बघितलं, पहा 1 नंबर तुमचा हा प्राइम नंबर आहे का, प्राइम आहे का नाही, तो ऑड नंबर आहे. तर तुम्हाला 1 ला किती, 1 चे फॅक्टर किती आहेत, एकच आहे, 1च. त्यामुळे तो 1 तुमचा कंपोजिट नंबर आहे का, 1 तुमचा कंपोजिट नंबर नाही. 2 तुमचा कंपोजिट नंबर आहे का, नाही, कारण 2 ला तुम्ही 1 आणि 2 ने डिवाइड करू शकतो, आणि हा प्राइम नंबर बघितला होता त्यामुळे हा पण कंपोजिट नंबर नाही. 3 तुमचा कंपोजिट नंबर आहे का, हा पण नाही, हा प्राइम नंबर होता, याला 1 आणि 3 फॅक्टर होते त्यामुळे हा पण तुमचा कंपोजिट नंबर नाहीये. ठीक आहे. हे 1 2 3 पहिले तिन्ही तुमचे कंपोजिट नंबर आहेत का, तर हे कंपोजिट नंबर नाही. तर पहा, तर तुमचा स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर काय आहे, पहा, तर तुमचा स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर 4 आहे. 4 का आहे, कारण 4 ला मोर दॅन 2 फॅक्टर्स आहेत. कोणते कोणते फॅक्टर्स आहेत 4 चे फॅक्टर मी इथे लिहितोय. ठीक आहे. तर हे पहा, 4 ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो, आणि 4 ने डिवाइड करू शकतो. तिन्ही नंबरने डिवाइड करू शकतो, 1 2 4 ने. तर त्यामुळे मोर दॅन 2 फॅक्टर्स म्हणजे कमीत कमी 3 आहेत. तर 4 हा स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर आहे. 4 तुमचा काय आहे, स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, तुमचा 5 प्राइम नंबर होता त्यामुळे तो कंपोजिट नंबर नाही. आणि 5 आता तुम्हाला माहित नाही, तुम्हाला प्राइम नंबर पण लक्षात नाही, तर कसं बघणार, 5 लिहा तुम्ही. 5 चे फॅक्टर किती आहेत, 1 2 ने डिवाइड 1 ने डिवाइड करू शकतो कोणत्याही नंबरला, 2 ने तर नाही डिवाइड करू शकतो, त्याला डिवाइड केल्यावर कॅरी उरते. ठीक आहे, 1 तर नाही. 3 ने डिवाइड करू शकत नाही, 4 ने डिवाइड करू शकत नाही, 5 म्हणजे ह्याला 2च फॅक्टर आहेत, 1 आणि 5, म्हणजे हा प्राइम नंबर आहे, तुमचा कंपोजिट नंबर नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 पहा, मी लिहून टाकतो, 4 6. 7 तुमचा प्राइम नंबर आहे त्यामुळे नाही आहे. 8 9 10 12. ठीक आहे. प्राइम नंबर सोडून लिहायचे. 4 5 तुमचा प्राइम आहे त्यामुळे कंपोजिट नाही. 6
तुमचा प्राइम नाही आहे म्हणून कंपोजिट आहे, 7 प्राइम आहे म्हणून कंपोजिट नाही, 8 तुमचा प्राइम नाही आहे म्हणून कंपोजिट आहे, 9 तुमचा प्राइम नाही म्हणून कंपोजिट आहे, 10 तुमचा प्राइम नाही म्हणून कंपोजिट आहे, ठीक आहे. 12 त्याच्यानंतर 13 तुमचा प्राइम आहे म्हणून नाही येणार, त्याच्यानंतर 14 येईल, 13 गॅप सोडून येईल कारण 13 प्राइम आहे, 15 येईल तुमचा प्राइम, 16 येईल 17 प्राइम नंबर आहे म्हणून तुमचा 17 येणार नाही तर 17 18 येईल, काय येईल 18, 19 तुमचा प्राइम नंबर आहे म्हणून येणार नाही, डायरेक्ट 20 येईल, नंतर 21 येईल, 23 22 येईल, 23 तुमचा प्राइम नंबर आहे, ठीक आहे. डॅश वन आता बरेचसे येतील, ठीक आहे, सगळे लिहित बसणार नाही. हे जे सगळे नंबर लिहिलेले आहेत ते तुमचे कोणते नंबर आहेत, कंपोजिट नंबर आहेत. आणि त्याच्यातला कोणता जरी नंबर घेतला तर कमीत कमी तुम्हाला याला 3 फॅक्टर दिसतील आणि 3 पेक्षा जास्त दिसतील. तर पाहायच्यातलं मी काय कोणत्या रँडमली एक घेतो नंबर, तर हा 15 घेतो मी. तर याचे फॅक्टर पहा, याला आपण 1 ने डिवाइड करू शकतो का, 1 ने डिवाइड म्हणजे कम्प्लिटली डिवाइड म्हणतो मी, ठीक आहे. कम्प्लिटली डिवाइड म्हणजे ज्याला डिवाइड केल्यानंतर कॅरी होणार नाही. 1 ने डिवाइड करू शकतो कम्प्लिटली, यस. 2 ने करू शकतो का, नाही करू शकत. 2 ने डिवाइड केलं तर कॅरी 1 उरते, ठीक आहे, तर 2 ने डिवाइड नाही करू शकत. 3 ने करू शकतो का, 3 5 15, 3 ने डिवाइड करू शकतो. 4 ने नाही करू शकत. 5 ने करू शकतो का, यस, 5 ने डिवाइड करू शकता तुम्ही याला, 5 ने डिवाइड, 5 3 15 कम्प्लिटली. त्याच्यानंतर तुम्ही 5 च्या नंतर पहा कोणत्याच नंबरने डिवाइड होत नाहीये, ठीक आहे, तर 15 ने लास्टला नंबरने डिवाइड करू शकतो, ठीक आहे. तर हे तुमचे 4 फॅक्टर आहेत. कमीत कमी 3 फॅक्टर पाहिजे, 3 पेक्षा जास्त असेल तर काही प्रॉब्लेम नाही, किती असो, ठीक आहे. तर कंपोजिट नंबर पण तुम्हाला समजले असतील. ते कंपोजिट नंबर कळाला आहे. त्याच्यानंतर आपण बाकीचे नंबर बघूया, तर ठीक आहे. पहा, तर नेक्स्ट आपला 8 नंबर सिस्टम मधला 8 नंबर आहे रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर पण जसा प्राइम नंबर आहे थोडासा किचकट आहे आणि अवघड आहे, मग बऱ्याचशा लोकांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन्स असतात, कळत नाही हा रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर आहे, ठीक आहे. तर रॅशनल नंबर पाहतोय. रॅशनल नंबरची डेफिनेशन पहा, द नंबर विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ, कशाच्या फॉर्ममध्ये, नंबर्स विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू. ज्या नंबरला आपण पी बाय क्यू च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, वे जिथे क्यू इज नॉट इक्वल टू 0 आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्समध्ये ज्या नंबरला आपण पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो तिथं, आणि क्यू तुमचा 0 नसला पाहिजे, क्यू काय नसला पाहिजे, तुमचा 0 नसला पाहिजे, त्याला म्हणतो रॅशनल नंबर्स. म्हणजे तुमचा पी बाय, पहा मी नंतर सांगतो समजून, पहा एवढं डेफिनेशन लक्षात घ्या. पी बाय, ज्या नंबरला आपण पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, पी तुमचा न्यूमरेटर आहे, वरला जो असतो त्याला न्यूमरेटर म्हणतो, हा तुमचा न्यूमरेटर आहे, हा तुमचा डिनोमिनेटर आहे, हा न्यूमरेटर आहे, ठीक आहे. तर तुमचा डिनोमिनेटर रॅशनल नंबरमध्ये कधी 0 नसला पाहिजे. न्यूमरेटर 0 असेल तर चालते, काही प्रॉब्लेम नाही. पहा, तर काही नंबर लिहून दाखवतो मी तुम्हाला. आता 1/2 हा तुमचा रॅशनल नंबर आहे का नाही, डेफिनेशन तुमचं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्ममध्ये असं, न्यूमरेटर हा आहे, डिनोमिनेटर हा आहे, फक्त तुमचा डिनोमिनेटर चेक करायचं, डिनोमिनेटर तुमचा 0 नसला पाहिजे. डिनोमिनेटर 0 आहे का नाही, त्यामुळे हा तुमचा रॅशनल नंबर आहे का, आहे. असे आपण सिक्वेन्स वगैरे काही नाही, जसे प्राइम नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबरची बघितली तशी रॅशनल नंबरची काही सिक्वेन्स लिहिता येत नाही, काही गरज नाही, फक्त चेक करायचं तुमचा नंबर आहे का नाही. हा तुमचा रॅशनल नंबर आहे का, येस. त्याच्यानंतर भरपूर सारे तुम्ही लिहू शकता, कोणतेही नंबर लिहू शकता. 1/3 घ्या, तर हा तुम्ही 1 न्यूमरेटर आहे, हा 1, हा डिनोमिनेटर आहे, तर हा डिनोमिनेटर तुमचा 0 नाही आहे, म्हणजे पी बाय क्यू म्हणजे आपण डेफिनेशनमध्ये घेतले, क्यू हा हा तुमचा, हा पी आहे, पी न्यूमरेटर आहे, 0 नाही आहे, 0 नाही ते बघायचे, म्हणजे इथं 0 असेल तर काय प्रॉब्लेम येत नाही, इथं 0 नसायला पाहिजे, ठीक आहे. तर आहे, तर ठीक आहे, हा तुमचा रॅशनल नंबर आहे का, आहे. समजा मी लिहिलं 0/3, हा तुमचा रॅशनल नंबर आहे का नाही, तर हा सुद्धा तुमचा रॅशनल नंबर आहे, ठीक आहे. का रॅशनल नंबर आहे तर तुम्हाला सांगते, हा तुमचा, हा 0 आहे तुमचा पी, हा आहे तुमचा क्यू, आणि तुमच्या डेफिनेशन मध्ये म्हणते की क्यू हा 0 नसायला पाहिजे, क्यू इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे क्यू 0 नसायला पाहिजे. हा क्यू तुमचा 0 नाही, पी 0 आहे, पी 0 असू द्या काय असू द्या काय फरक पडत नाही, आपल्याला फक्त क्यू कडे बघायचं, म्हणजे डिनोमिनेटरला बघायचं, याला छेद म्हणतो मराठीमध्ये. तर हा छेद म्हणजे डिनोमिनेटर तुमचा 0 नसला पाहिजे, मग तुमचा रॅशनल नंबर आहे. तर हा रॅशनल नंबर आहे, येस. मग त्याच्या जागी तुम्ही 0/4 लिहा, 0 काही लिहू शकता तुम्ही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, इथं काही येऊ शकते, 5 लिहिलं तरी हा सुद्धा तुमचा रॅशनल नंबर आहे. मग मला सांगा, आता मी दुसरा सांगतो, हा पहा, म्हणजे 5/0 हा तुमचा रॅशनल नंबर आहे का, तर हा रॅशनल नंबर नाही आहे, हा रॅशनल नंबर नाही आहे.
हा रॅशनल नंबर आहे का नाही? कारण डेफिनेशन पहा, क्यू आपला 0 नसायला पाहिजे. हा 5 तुमचा पी आहे आणि हा क्यू आहे, तर हा क्यू तुमचा 0 नसायला पाहिजे. क्यू 0 आहे म्हणजे डिनोमिनेटर तुमचा कधी 0 नसायला पाहिजे, की डिनोमिनेटर 0 आहे, त्यामुळे तुमचा हा रॅशनल नंबर आहे का? नाही, हा रॅशनल नंबर नाही. ठीक आहे, तुम्हाला आता कळलं असेल आहे का नाही? तुम्हाला कळलं असेल हा रॅशनल नंबर काय आहे काय नाही. तर रॅशनल नंबर सिम्पली ज्या नंबरला आपण पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि जिथं तुमचा डिनोमिनेटर क्यू 0 नसायला पाहिजे. 0 असेल तर तो रॅशनल नंबर नाही आणि तो काय असेल मग इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर याच्यानंतर पाहू आपण. ठीक आहे, ते पण कळलं असेल तुम्हाला. तर रॅशनल नंबर तुमचे काय आहेत आता एक लक्षात घ्या, फक्त मी तुम्हाला सांगतो हे टर्मिनेटिंग आहे. तर पहा नेक्स्ट तुमचा आहे इरॅशनल नंबर. सिम्पली इरॅशनल नंबर काय आहे? रॅशनल नंबर कळला असेल तर तुम्हाला इरॅशनल नंबर कळेल. रॅशनल नंबर जर कळला नसेल तर तुम्हाला इरॅशनल नंबर कळणार नाही. तर पहा रॅशनल नंबर काय बघितलं होतं तुम्हाला? रॅशनल नंबर बघितलं होतं आपण. रॅशनल नंबर काय बघितलं होतं? रॅशनल नंबर हे काय होते आपले, ज्या नंबरला आपण पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, वेअर क्यू इज नॉट इक्वल टू 0. पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे. क्यू म्हणजे तुमचा हा तुमचा डिनोमिनेटर आहे, हा न्यूमरेटर आहे. तुमचा डिनोमिनेटर फक्त काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. ठीक आहे, तरी कळलं रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कळले तर तुमचा हे रॅशनल नंबर का आहे? जे रॅशनल नंबर नाही आहेत, जे रॅशनल नंबर नाही ते तुमचे इरॅशनल नंबर आहेत. कळलं? सिंपल. रॅशनल नंबर कळलं ते इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर कळतील. जे रॅशनल नंबर नाही आहेत ते इरॅशनल नंबर आहेत. ठीक आहे, तर हे तुमचे आहेत इरॅशनल. तर इरॅशनल नंबर हा पाय तुमचा इरॅशनल नंबर आहे. √3 इरॅशनल नंबर आहे. √5 √6 आणि लिहू शकता तुम्ही. √10 लिहू शकता, √11 लिहू शकता. हे तुमचे इरॅशनल नंबर आहेत सगळे. ठीक आहे, तर हे थोडंसं किचकट आहे रॅशनल इरॅशनल, थोडंसं कॉम्प्लिकेटिंग. याच्यामध्ये टर्मिनेटिंग आणि याच्यामध्ये हे तुमचे नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिपीटिंग असतात. इरॅशनल नंबर काय आहेत? इरॅशनल नंबर काय आहेत तुमचे? नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिपीटिंग. टर्मिनेटिंग म्हणजे टर्मिनेट म्हणजे काय? टर्मिनेटिंग म्हणजे टर्मिनेट लक्षात घ्या. टर्मिनेट म्हणजे एंड होणे. काय होणे? एंड होणे. एंड होते म्हणजे कुठेतरी संपते. तुमचे रॅशनल नंबर काय याच्या अगोदर बघितले? रॅशनल नंबर काय आहेत ते तुमचे टर्मिनेटिंग आहेत. टर्मिनेटिंग म्हणजे कुठेतरी संपत आहेत, कम्प्लिटली भाग जाते. पहा 1/2 जर हा रॅशनल 1/2 हा तुमचा रॅशनल नंबर आहे का? आहे. पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहितो, क्यू 0 नाहीये, तर याला जर डिवाइड केलं आहे का नाही तर 0.5 येते. याला जर डिवाइड केलं तर म्हणजे संपते कुठेतरी. ठीक आहे, हे संपते. पण तुमचे हे संपते कुठेतरी कम्प्लिटली भाग जाते. ठीक आहे, टर्मिनेटिंग आहे तुमचे रॅशनल नंबर काय? टर्मिनेटिंग आहेत आणि रिपीटिंग आहेत. रिपीट येऊ शकते. रिपीट पहा. दुसरा रॅशनल नंबर जर बघितलं 1/3, 1/3 ला जर डिवाइड केलं तर काय येईल तुमचा? 0.3333 येईल. हा रिपीट होते म्हणजे रिपीटिंग. हा टर्मिनेटिंगचं एक्झाम्पल सांगितलं रॅशनल नंबर मध्ये, हे रिपीटिंग सांगितलं. तर रॅशनल नंबर तुमचे काय आहेत? रॅशनल नंबर तुमचे काय आहेत? रॅशनल नंबर तुमचा टर्मिनेटिंग आहेत. टर्मिनेटिंग म्हणजे कुठेतरी तुमचा रॅशनल नंबरला डिवाइड केलं तर संपतात. आणि त्याच्यानंतर रिपीटिंग पण आहे, तर रिपीट होऊ शकते. हे म्हणजे रिपीटिंग म्हणजे एखादा नंबर काही गोष्ट रिपीट होणे. 333 इथे रिपीट होते, असे दुसरे कोणतेही बघू शकतो. ठीक आहे, याच्या जरी 1/20 जरी बघितलं 1/20 तर पहा याला जर 1/20 नाही 1/6 घ्या, 1/6 घ्या किंवा 1 काही घेऊ शकता, असे बघू शकता. हे 1/6 बी तुमचा काय आहे? रॅशनल नंबर आहे. ठीक आहे, चालते. तर हे एवढं लक्षात घ्या. थोडंसं मे बी तुम्हाला इथं टर्मिनेटिंग रिपीटिंग मध्ये कन्फ्युजन होऊ शकते, पण हे जरा सहाय्यक लेवलला आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कामाला येते. तर रॅशनल नंबर काय आहे? टर्मिनेटिंग आहे. टर्मिनेटिंग आहे म्हणजे तुम्हाला कम्प्लीट भाग जाते आणि त्याच्यानंतर नंबर येत नाही म्हणजे संपत्ती कुठेतरी कम्प्लिटली. रिपीटिंग म्हणजे तुम्हाला रिपीट तेच नंबर रिपीट येऊ शकतात, त्याला रिपीटिंग म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर पुढे पहा. त्याच्यानंतर हे तुमचे जे आता हे पाय घेतलेली आहे आपण. पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहित आहे. पायची व्हॅल्यू पूर्णपणे कोणी काढू शकत नाही. ठीक आहे, का काढू शकत नाही? पायची व्हॅल्यू काय डिजिट पर्यंत काढलेली आहे? कारण पायची व्हॅल्यू तुम्हाला पाय म्हणजेच काय? आपण पाय म्हणजेच काय असते? पायची व्हॅल्यू आपण लिहितो काय? लिहितो आपण पायची व्हॅल्यू 2 याच्यामध्ये लिहितो, डेसिमल मध्ये आणि याच्यामध्ये 22/7 आहे. पायची व्हॅल्यू 22/7 आपण घेतो आणि ह्याला जर डिवाइड केलं तर काय येते? ह्याला डिवाइड केलं तर ह्याची खूप सारी व्हॅल्यू येते. ठीक आहे, मी लिहितो डायरेक्ट 3 पॉईंट काय येते याची व्हॅल्यू? 3.141592-1 म्हणजे हे खूप कुठपर्यंत येत असते हे. ठीक आहे,
मग हे नंबर पहा, इथं 1 आलेला आहे, 4 1च्या नंतर वेगळा आलाय, 1च्या नंतर वेगळा आलाय, 1 आलाय, 5 आला, 9 आलाय, 2 आलाय. म्हणजे ही रिपीटिंग आहेत का नाही, रिपीटिंग आहेत का नाही, रिपीट जसे 3 3 3 3 आले तर रिपीट तेच नंबर येतात का इथं नाही. हा 1 म्हणसाल तुम्ही, 1च्या नंतर 1 आले, पण 1च्या नंतर एक दुसरा नंबर येऊन नंतर 1 आले. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, मग हे रिपीटिंग आहेत का नाही, टर्मिनेटिंग आहे, कुठेतरी संपते का नाही. म्हणजे तुमची इरॅशनल नंबर का आहेत, इरॅशनल नंबर तुमचे का आहेत, नॉन टर्मिनेटिंग. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग, टर्मिनेट होत नाही ते, कुठपर्यंत डिवाइड केलं तर भाग जातो नॉन टर्मिनेटिंग. आणि दुसरं का आहेत तुमचे, रिपीटिंग आहेत का नाही, नॉन रिपीटिंग, रिपीट येत नाही, नॉन रिपीटिंग. जसं हे तुमचं इथं टर्मिनेट पण होत नाही, हे पहा एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. नॉन टर्मिनेट बी होत नाही, संपत नाही कुठं, खूप आपण किती बी व्हॅल्यूला डिवाइड केलं तर कुठेही किती व्हॅल्यू येतच असत पाहिजे व्हॅल्यू. ठीक आहे, आणि नॉन रिपीटिंग, रिपीट येत नाही नंबर, म्हणजे तेच रिपीट येत नाहीत. हे कळलं असेल तुम्हाला. हे बाकीचे पण आहेत तुमचे काही इरॅशनल नंबर्स आहेत. ठीक आहे, चालते. तर हे रॅशनल नंबर कळलं असेल तुम्हाला, इरॅशनल नंबर पण कळलं असेल. थोडंसं किचकट आहे इरॅशनल नंबर. ठीक आहे, बऱ्याचशा लोकांना कळत नाही आणि बऱ्याचशा लोकांना समजून बी सांगता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कळत नाही, म्हणजे त्यांना शिकवण्यावेळेस कळत नाही तर बाकी विद्यार्थ्यांचं तर सोडून द्या. ठीक आहे, पुढे पहा. त्याच्यानंतर आता सिम्पली आपलं एक राहते रिअल नंबर. पहा रिअल नंबर. तर पहा आता नेक्स्ट आणि आपला लास्ट नंबर पाहतोय आपण, रिअल नंबर्स. तर रिअल नंबर्स सिंपल आहे तुमचे रॅशनल नंबर्स आहे का नाही, रॅशनल नंबर्स प्लस इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर प्लस इरॅशनल नंबरला जर तुम्ही इरॅशनल नंबर्सला जर ॲड केल्या, म्हणजे रॅशनल नंबर पूर्ण आणि तुमचे इरॅशनल नंबर पूर्ण, ह्या दोघांना जर ॲड केल्या तर तुमचे रिअल नंबर मिळते. ठीक आहे, म्हणजे सगळे नंबर रिअल नंबरमध्ये सगळे नंबर येतात. रॅशनल नंबरला ॲड केल्या, इरॅशनल नंबरला ॲड केल्या तर रिअल नंबर मिळतात. म्हणजे सिम्पली म्हणू शकता तुमचे जेवढे काही नंबर आहेत, ऑल नंबर्स, सगळे नंबर, ऑल नंबर्स आर रिअल नंबर्स. ऑल नंबर्स आर रिअल नंबर्स. सगळे नंबर तुमचे रिअल नंबर्स आहेत. म्हणजे 1 2 काय 4 5 6 काही घ्या, तुमचे सगळे नंबर काय तुमचे रिअल नंबर आहेत. म्हणजे सगळ्यात मोठा नंबर म्हणजे रिअल नंबर म्हणू शकता. रिअल नंबरमध्ये रॅशनल नंबर पण येऊ शकतात, इरॅशनल नंबर पण येऊ शकतात. ठीक आहे, तर हे कळलेलं आहे तुम्हाला. सगळेच रॅशनल नंबर रिअल नंबर, सगळेच इरॅशनल नंबर रिअल नंबर आहे. ठीक आहे, तर मला वाटत नाही याच्यामध्ये काही शंका वगैरे असेल तुम्हाला. आणि जरी तुम्हाला शंका असेल, डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता, मला कमेंट करून सांगू शकता. जर तुमची शंका असेल तर मी सोडवतो, आणि काय असेल तर आणि आपण दुसरं लेक्चर पण घेऊ शकतो याच्यामध्ये काही समजलं नाही काय नाही. ठीक आहे, डाऊट क्लिअरिंग पण करू शकतो, आणि डाऊट असतील ते पण मी तुम्हाला सांगा, मला कळवा डाऊट काय असतील ते. दुसरं लेक्चर याच्यावर मी बनवून सांगतो, जे काही शंका असेल तर बनवून टाकू शकतो. ठीक आहे, तर चालते. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. मला वाटतं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल, आणि तुम्हाला माझे लेक्चर्स कसे वाटतात, व्हिडिओ कसे वाटतात ते कळवा नक्की कमेंट करून. तुम्हाला कळते का नाही कळते. ठीक आहे, लँग्वेजचा काय प्रॉब्लेम आहे, मराठीमध्ये सांगायचं, काही लोकांना हिंदीमध्ये, तर आता लोक काही म्हणणं म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डला तर मराठीच चालते, त्यामुळे काही इश्यू नाही आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये काही लोकांना जर सांगायचं असेल तर ते पण सांगू शकता, त्या लोकांसाठी आपण हे करू शकतो. आणि मराठीवाल्या लोकांसाठी आपण बघू. आता मराठीत तर सांगतोय मी, परंतु हे सगळे इंग्लिश मिडियम आणि सेमीसाठी आहे. मराठीवाल्यांसाठी पण आपण घेऊ. आणि मराठीवाला वर्ग जर असेल मराठी मीडियमचा तर त्यांनी कमेंट करून सांगा की सर आम्हाला हे नंबर वगैरे आहे का नाही, आता कशाला आपण रिअल नंबरला काय म्हणतो आहे का नाही मराठीमध्ये हे माहीत पाहिजे. नंबर हे कळले तरी तुम्हाला काही वर्डिंग्स, तर असे लोक असतील तर मला सांगा, कळवा. असे बऱ्यापैकी लोक असेल तर आपण त्यांच्यासाठी पण मराठीमध्ये पण हे सगळे लेक्चर्स ॲज इट इज इंग्लिशमध्ये घेतो तसं मराठीत घेऊ, फक्त वर्डिंग वगैरे चेंज होईल थोडेफार. ठीक आहे, चालतं. थँक्यू, खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की कळवा. थँक्यू वन्स अगेन.